मी आपला शिक्षक मित्र JS पाटील. कालच आलेल्या न्यूज नुसार सीटीईटीची परीक्षा निश्चित झालेली आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी ही परीक्षा होणार आहे. पण त्यापूर्वी 23 नोव्हेंबरला टीईटीची परीक्षा आणि पुन्हा अजून एक सुवर्ण संधी म्हणून सीटीईटीची परीक्षा. या दोन परीक्षांचं महत्व काय? 1 सप्टेंबर 2025 ला आलेल्या GRचं महत्व काय? 17 ऑक्टोबर 2025 ला महाराष्ट्र शासनातर्फे आलेल्या एक GR त्याचं दडपण काय? या सर्वांसंदर्भातून या दोन परीक्षांचं कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी आणि होऊ घातलेल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाच्या परीक्षा म्हणून पाहिलं जात आहे. त्या संदर्भात आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत, ते आपण जरूर ऐका. टीईटी परीक्षा आपल्या साध्या भाषेमध्ये मी लिहिलंय महाराष्ट्रासाठी शिक्षक पात्रता परीक्षा. टीईटी पास महाराष्ट्रात तुम्ही कुठेही शिक्षक होऊ शकतात. सीटीईटी पास भारतामध्ये कोणत्याही शिक्षक होण्यासाठीच्या परीक्षेमध्ये तुम्ही पहिली पात्रता पास केली आहे असा याचा अर्थ. तर बघा, टीईटीची परीक्षा ही 23 नोव्हेंबरला होणार आहे आणि सीटीईटीची कालच्या न्यूजनुसार आलेलं की 7 फेब्रुवारी 2026 ला ही परीक्षा नियोजित आहे. अभ्यासक्रम बदलतो की काय ते अजून निश्चित नाही, पण त्या संदर्भातही आपण वेळोवेळी व्हिडिओ टाकून आपल्याला अवगत करू. पण आता या दोन परीक्षांचं साधर्म्य काय, याच्यात किती गुणांची परीक्षा होणार व कशा प्रकारची काठिण्य पातळी असणार ते समजून घेऊया. टीईटीच्या परीक्षेमध्ये 30-30 मार्कांचे एकूण 5 विषय असतील, पण याची जी काठिण्य पातळी असेल माझ्या शिक्षक मित्रांनो, ती असते स्पर्धा परीक्षांची. अर्थात MPSC वगैरे जे देणारे उमेदवार असतात त्या दर्जाची हिची काठिण्य पातळी असल्यामुळे याचा रिझल्ट सीटीईटीच्या तुलनेमध्ये खूप कमी लागतो. कारण मराठी जरी विषय असला तरी मराठीतील MPSCच्या परीक्षेमध्ये असलेले व्याकरणाचे सर्व टॉपिक्स एक उतारा अशा सर्व साधर्म्यातून ही मराठीची 30 प्रश्नांची रचना केलेली असते. गणित सुद्धा त्याच लेवलचं असेल. इंग्लिश व्याकरणाला जास्त भर दिलेला असतो. मानसशास्त्रामध्ये मात्र 30 प्रश्न असतात. त्यात फडके प्रकाशन आणि मागचे PYQ जर केले तर बऱ्यापैकी कव्हर होतं. त्यानंतर पर्यावरणसाठी नागरिकशास्त्र, भूगोल, परिसर अभ्यास, माणसाची गोष्ट, 4थीचं पुस्तक, 5वीचं पुस्तक, अशा सर्व पुस्तक म्हणजे मला वाटतं 4थी पासून 8वी पर्यंतची इतिहास, भूगोल आणि परिसर जर असेल तर ती पुस्तकं वाचावी लागतील. मी थोडं घाईने सांगतोय कारण वेळ खूप कमी आहे. पण याच्यात आणि याच्यात काय साधर्म्य आणि काय फरक आणि कोणती परीक्षा पास होण्यासाठी आपल्या शिक्षक बांधवांसाठी सोपी जाऊ शकते हे दाखवण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न. तरी याच्यात बघा, आता इथे मराठी 30 प्रश्न, गणित 30 प्रश्न, बालमानसशास्त्र 30 प्रश्न, हिंदी 30 प्रश्न, पर्यावरण 30 प्रश्न. पर्यावरण म्हणजे सर्व ओव्हरऑल. तर मराठीमध्ये किंवा या सीटीईटीच्या परीक्षेमध्ये जे प्रत्येकी 30-30 प्रश्न या ठिकाणी दिसत आहेत त्या प्रत्येक 30 पैकी 12 ते 15 प्रश्न हे बालमानसशास्त्राशी संदर्भात असतात, मुलांना डोक्यात ठेवून तयार केलेले असतात. इकडे आपल्या टीईटी मध्ये अशा प्रकारचा कुठलाही नसतो. इथे ओनली अभ्यासक्रम फॉलो MPSCच्या प्रकारे केलं जातं आणि त्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. मग नेमकं तुम्ही काय करायचं हा मोठा प्रश्न असेल की याच्यातून काय करावं, काय निवडावं. तर सुरुवातीला 23 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण फोकस हा फक्त टीईटी परीक्षेवर असला पाहिजे. त्याच्यामध्ये PYQ म्हणजे मागे आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आता नजरेखालून घालणं खूप गरजेचं आहे. आणि त्या जर खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर मला खात्री आहे की आपण पास होणार. बेसिक आपलं शिक्षक म्हणून चांगलंच आहे. आपण मुलांना शिकवल्यामुळे आपल्या काही गोष्टी अतिशय परिपक्व झाल्यात, आपले जे संबोध क्लिअर झालेत सगळे. पण सीटीईटीचा अभ्यास करताना आपल्याला पूर्ण व्यवस्थित समजून करायचं आहे. फक्त तुम्हाला पाठांतर नाही, सोडवणं नाही, काहीच नाही. तुम्हाला बालमानसशास्त्र जर परिपक्व केलं की मुलांच्या संदर्भात काय निर्णय घेणार, तर 15, 30, 45, 60, 75 तर 75 ते 70 ते 75 प्रश्न साधारण फक्त मुलांच्या सायकोलॉजीशी खेळले जातात आणि बाकीचे प्रश्न विषयाची काठिण्य पातळी सुद्धा या दर्जाची नसते. म्हणून सीटीईटीचा अभ्यास हा केव्हाही कोणत्याही मार्गदर्शकाला तुम्ही विचारा, मी खात्रीनं सांगतो टीईटीच्या तुलनेत सीटीईटी पास होणं खूप सोपं, सहज आहे. पण कोणतीच परीक्षा किंवा कोणतंच टार्गेट सहज आणि सोपं इतकंही नसतं की त्याकडे खूप दुर्लक्ष करून चालेल. कोणत्याही अचिव्हमेंटसाठी, कोणत्याही सक्सेससाठी तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल. मी खात्रीनं सांगतो 7 नोव्हेंबर पर्यंत दररोज 2-2 तास तुम्ही 1-1.5 तास रोजचा 1 तासाच्या वरच
सीटीईटीच्या साठी अभ्यास केला तर तुम्ही पास होणार. मग या संदर्भात मी तुम्हाला काही पुस्तकं सुद्धा सांगणार. सीटीईटी साठी तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं पेपर 1 साठी, आपण हे सर्व जे बोलतोय ते पेपर 1 संदर्भात आहे. पेपर 1 साठी फक्त पीवायक्यू सिरीज आणि तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये काही टेस्ट सिरीज असतात ते जर तुम्ही जॉईन केलं, काही 300-400 रुपयाला मिळतात त्या जर जॉईन केलं तर खात्रीनं तुम्ही पास होणार. इतकं एक्स्ट्राचं का? कारण आपला आता अभ्यास बंद झालेला आहे काहींचा. त्याच्यामुळे सवय लावायला खूप वेळ लागेल. 8-10 दिवस सहज जातील आणि कोणतीही सवय ही एका दिवसात लागत नाही. हे तुम्ही जाणून आहात. त्याच्यामुळे टीईटीचा अभ्यास 23 नोव्हेंबर पर्यंत करा. त्याच्या संदर्भामध्ये काही मागील टॉपिक कोणते की ज्याच्यावरच प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात इंग्लिशचे काही टॉपिक असतील, त्याच्यानंतर गणिताचे काही टॉपिक, मराठीचे, खास करून इंग्लिश संदर्भात आपला पूर्वग्रह दूषित असतो की मला येतच नाही, माझं कसं होईल, तर त्या संदर्भात मी एकूण 3 ते 4 व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. तर त्याच्यानंतर मानसशास्त्र याच्यात फडके प्रकाशन आणि मागचे प्रश्नपत्रिका वाचा, बस दुसरं काहीच नाही. आणि थोडंसं या पर्यावरणसाठी किंवा नागरिकशास्त्र भूगोलसाठी एकनाथ तात्यांचा तुकडा एकदा इतिहास भूगोल वाचून घ्या, जेणेकरून तुमचे हक्काचे मार्क इथले जाणार. माझा सांगण्याचा हेतू असा आहे आणि थोडी कडकड अशी आहे की आपण आज वेल सेटल आहोत सर्व लागलेले शिक्षक बांधव, आणि अशा प्रकारचे निर्णय ज्यावेळेस आपल्यावर थोपवले जातात तेव्हा कुठेतरी निरागसता येते आणि खूप चिंता वाटायला लागते कसं ना. पण त्याला एक जमेची बाजू म्हणून स्वीकारा, कारण शिक्षणाचा ध्यास तोच आहे गुणवत्तेचा श्वास. गुणवत्ता आपण दिलीच पाहिजे, कारण आपल्याकडे येणारी मुलं जी आहेत ती खूप आस लावून आहेत आणि जोपर्यंत आपण त्यांना गुणवत्तापूर्ण देऊ शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही असं मला वाटतं. म्हणून एक काही अडचण असेल तुम्हाला, तुम्ही नंतर मला विचारू शकतात किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून मला विचारू शकतात. पण आजच्या तुम्हाला दिवाळी वगैरे सगळी संपलेली आहेत, दिवस खूप कमी आहेत. 23 नोव्हेंबर जवळ साधारण आता तुमच्याकडे 25-26 दिवस आहेत. आजपासून जरी लागलेत तर सुरुवातीला प्रथम टीईटीच्या प्रश्नपत्रिका चाळा. दररोज एक प्रश्नपत्रिका आजपासून सोडवायला सुरुवात करा, जेणेकरून यशाची गुरुकिल्ली आहे. सरावातून माणूस परिपूर्ण होतो हे सर्वांना परिचित आहे, पण सराव करायलाच कोणी दजत नाही. म्हणून अगोदर काम करावं लागेल, तेव्हा यश मिळेल. आणि म्हणून तुम्ही रोज एक सराव करा, एक सराव चाचणी द्या, प्रश्नपत्रिका चाळा. निश्चित मला असं वाटतं याच्यात यश मिळेल. पण दुर्दैवाने तुम्हाला यश नाही मिळालं तर लगेच पुढे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी साधारण 2-2.5 महिने यालाही मिळतील आणि ही परीक्षा 1 महिन्याने सुद्धा क्रॅक करता येऊ शकते असा मला आत्मविश्वास आहे. फक्त त्यासाठी आवश्यक असलेला वेळ तुम्हाला घ्यायचा आहे. पुनश्च या दोघही परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. पण तुम्ही जर त्या परीक्षांना वेळ दिला तर त्या परीक्षा तुम्हाला पात्रता चाचणीत पास हा शिक्का नक्की देतील, एवढी पण खात्री आहे. आणि तुम्ही वेळ नाही दिला तर अपयश पदरी आल्याशिवाय राहत नाही, हे तेवढंच सत्य आहे. पुनश्च धन्यवाद.